परभणीहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत मानवत येथील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। 29 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास राहुल जिनिंग समोर हा भीषण अपघात घडला। अपघाताची तीव्रता एवढी जबरदस्त होती की मृतांपैकी एका तरुणाची ओळख पटवण्यास सुरुवातीला अडचणी आल्या। परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत मानवत येथील 4 तरुणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये शुभम आप्पाराव दहे, विष्णू गोरे, प्रल्हाद अशोकराव कुटे आणि नवनाथ शामराव जाधव यांचा समावेश आहे। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण झाले होते। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व मृतांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली। सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी होती। एकाच गावातील 4 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मानवत शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।